मिस्टरांबरोबर शॉप मध्ये असते. बरं बरं. 2 मुली आहेत, एक BHMS ला लागली, एक 8वीला आहे आता. मी चव्हाण योगिता भागवत, जुनं नाव, नवीन नाव योगिता अनिल गंगणे. मी शिक्षिका आहे, गेवराईला असते. सर पण शिक्षक आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलाची 10वी झाली आता, मुलगी 7वीला आहे. हा घ्या नाव घ्या लवकर. परिचय करून द्या. हो मी वैशाली विश्वनाथराव चव्हाण गोडसे. 2 नाव एकत्र. वैशाली विश्वनाथ गोडसे आणि नवीन नाव माझं वैशाली राजेभाऊ चव्हाण. माझे मिस्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BAMS करतो आणि छोटा BCA करतो. असू द्या जसं जमल तसं सांगा, काय अडचण नाही. जरा आवाज मोठा काढा, बाकीच्या मुलांना ऐकायला येत नाही. हॅलो, कन्याकुमारी महादेव गोरे आणि तिकडलं म्हणजे भाग्यश्री दिलीप बुगले. मिस्टर शिक्षक आहेत आणि 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. मुलगा फिजिओथेरपी पुणेमध्ये करतो आणि मुलगी B फार्मसीला लेक्चरशिप करते. मी महानंदा गंगाधर गोरे आणि तिकडचं नाव महानंदा कमलाकर दुधाळ. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा बँकेचे क्लास करतो पुण्याला आणि छोटा 12वीला आहे आणि माझे मिस्टर शिक्षक आहेत. ओके मॅडम, धन्यवाद. अश्विनी शंकरराव जोशी, माहेरचे नाव, सासरचे नाव अश्विनी विवेकराव जोशी. माझी मुलगी ह्याच्यात आहे, बँकेमध्ये आहे. लग्न झालंय तिचं, मुलाचं पण लग्न झालंय, मुलगा झालाय आणि मी आजी झाली आहे. अभिनंदन आजीबाई. एक मुलगा 12वीची परीक्षा दिली, 71% पडले त्याला. मी संजीवनी नेताजी राऊत. माझं सासरचं नाव संजीवनी रामलिंग माळी. माझ्या मुलाचं इंजिनिअरिंग झाली आणि मुलीचं लग्न आताच झाले. आवाज थोडा मोठा काढा. रंजना नेताजी राऊत, तिकडचं नाव शाळेत जसं भांडत होतात तसं. बाळासाहेब गोरे. मोठी मुलगी बँकिंग करते आणि छोटी 2nd इयरला. नमस्कार, माझं माहेरचं नाव वर्षा पांडुरंग जोगदंड. सासरचं आहे वर्षा मुकुंद गालफाडे. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. माझा मोठा मुलगा MBBS 2nd इयरला आहे नाशिकला आणि 2 नंबरची मुलगी आता 10वी पास आउट झाली. ती आता संत तुकारामला आहे 11वीसाठी. पुढं नेक्स्ट. नमस्कार, मी प्रिया सुंदरराव यादव, माहेरचं नाव आणि सासरचं प्रिया अजित गाडवे. 13मध्ये दिलेलं आहे मला आणि मी उस्मानाबादला स्थायिक आहे. आणि मुलगा माझा किराणा शॉपमध्येच आहे स्वतःचं आणि मुलगी BSc नर्सिंग करते, गौरीताई टिळक, सोलापूरला. संगीता श्रीरंग काकडे. वडिलांचं नाव, माहेर सासरचं नाव संगीता सूर्यकांत जाधव. मुलगा मुलीचे लग्न झाले, आजी झाली. लक्ष्मी मोहन सोनके, माहेरचं आणि सासरी सुवर्णा महेश माळी आणि 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. सासरचं नाव संगीता सूर्यकांत जाधव. मुलगा मुलीचे लग्न झाले, आजी झाली. लक्ष्मी मोहन सोनके, माहेरचं आणि सासरी सुवर्णा महेश माळी आणि 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. एकाचं BHMS झाले आणि मुलीचं MSc बायोटेक झाले. सारिका शंकरराव चिलवण. सासरचं नाव
सारिका आनंद माळी, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. मुलानं MBA केले, मुलानं 2 नंबरच्या मुलानं सिव्हिल्स केले, मुलगी 12वी झाली. राहणार पेठ सांगी मी. माहेरचं नाव उर्मिला नामदेव फसके आणि सासरचं नाव उर्मिला अशोक गोचडी. राहणारचं नाही. शेतीला जोडधंदा बोरवेल्स, 2 मुलं, 1 12वीला 1 10वीला. लांडगे सर, माहेर सासरचं नाव नाही सांगितलं. तुमच्यापासून सुरुवात करूया सचिन डॉक्टर. हा, मी नेताजी अण्णासाहेब देशमुख. मी पुण्याला असतो आणि माझा व्यवसाय आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलगा 12वी करतो. नमस्कार, मी वैजनाथ रामराव देशमुख. मी सध्या सरपंच आहे गुरुसागाव या गावचा. मला 2 मुली आहेत, 1 9वीला आणि 1 5वीला आहे. हॅलो, नमस्कार. मी शैलेश रमेश पाटील. सध्या मंगळवेढ्याला स्थायिक झालो. आवाज जरा. सध्या मंगळवेढ्याला स्थायिक झालो. माझं शॉप आहे. 2 मुलं आहेत. शैलेश आवाज येणार. हॅलो हॅलो. मी शैलेश रमेश पाटील. सध्या मंगळवेढ्याला 2010. अरे तुला काय घरी येऊन सांगितलं का रे कमी बोलायचं? मोठ्यानं बोलतोय. 2 मुलं आहेत, 1 8वीला आहे, 1 छोटा आहे. नमस्कार, मी कदम गणेश रावसाहेब. सध्या संभाजीनगर वास्तव आहे. स्वतःचा व्यवसाय आहे, इंडस्ट्रीयल व्हेंडरशिप आहे, बजाज ऑटो, इंडोरन्स, व्हॅरॅक वगैरे. सध्या बजाज नगरमध्ये आहे. 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी BHMS च्या 3ऱ्या वर्षाला आहे. मुलाची यावर्षी 12वी झाली. हॅलो, नमस्कार सर. मी सकाराम निवृत्ती देवकते. सध्या पुण्यामध्ये राहतो. फळाचा व्यवसाय आहे. मुलगी 3ऱ्या वर्षी इंजिनिअरिंगला, मुलगा 2ऱ्या वर्षी इंजिनिअरिंगला. जय हिंद, नमस्कार. मी सोळंके शरद रघुनाथराव. इथं क तुकडीमध्ये आणि आता सध्या मी आर्मीमध्ये आहे. माझं प्रॉपर असं म्हणजे आणखी स्थायिक नाही. पोस्टिंगनुसार मी शिफ्ट होत राहतो. गाव अमला लिमला. 1 मुलगी आहे. आता नीटचं तिनं प्रिपरेशन केलेलं आहे. सगळ्यांनी जरा परिचय ऐकून घ्या. मी विजयसिंह रावसाहेब जाधव, मुक्काम भोपला. सध्या शेती करतो. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. थोड्याच दिवसापूर्वी मुलीचा बाप झालेला आहे. अगदी 1 महिना पण झाला नाही. त्याचं अभिनंदन. आणि विद्यमान सरपंच साहेब. सरपंच आमची पत्नी आहे. मला कसं म्हणून घ्या सरपंच? काय अडचण नाही. कारभार कुणी बघू द्या. चेअरमन आहेत ना तुम्ही, डायरेक्टर. BSc आणि मुलगा 12वीला आहे. गोविंद विष्णू पवार, दोडगाव. मी सध्या स्थायिक पुण्यामध्ये लोहगाव येथे आहे. मला 3 मुलं आहेत, 1 मुलगा 2 मुली. मुलगा सध्या BSc कम्प्युटर झालेली तुझं. मुलगीच्या D फार्मसी होऊन मेडिकलला लागलेली आहे. गोविंद किसनराव देशमुख. मी PMPL मध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. माझा मुलगा 7वीला आहे. मी पुणे येथे स्थायिक आहे. नमस्कार, मी पद्माकर प्रल्हादराव जाधव, राहणार पुरळी मैदानात, पतसंस्थेमध्ये मॅनेजर आहे. मला 1 मुलगी 7वीला आहे आणि मुलगा 4थीला आहे. मी शिवाजी विष्णू तट, राहणार बनसरोळा. 1 मुलगा आहे, MCA करायला आहे ती.
आणि जोडधंदा मी पिकअप मॅक्स पिकअप माल वाहतूक चालू आहे. हॅलो, मी बापूराव कारभारी सोनवणे, राहणार सुकळी. 2 मुली आहेत, एक मुलगा 10वी पास झालाय आणि मी ड्रायव्हर किक करतो. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सप्रेम जय हरी. सुमंत शंकर दीक्षित, राहणार सुकळी, तालुका धारोळ, जिल्हा बीड. मला 2 मुलं, एक मुलगी. निळकंठ विनायकराव काकडे, व्यवसाय शेती. मुलाचं MBBS कंप्लीट झाले, मुलगी BDS. गोरमाळी पांडुरंग प्रकाश, एक्स मिलिटरीमॅन, 1 वर्ष झालं रिटायर होऊन. एक मुलगा एक मुलगी. मुलगी 12वी पासआउट झाली आणि मुलगा 10वी पासआउट झालेला आहे यावर्षी. बाकी सगळ्यांना राम राम, जय हिंद. लास्टला केला मी, सगळ्यांनी पहिल्यांदा केला जय हिंद राम राम, पण मी लास्टला केला. आणि एक शब्द अजून बोलतो की गेट टुगेदरमुळे ही 30 वर्ष मागं जाऊन आपण जी आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मला तर खूप आनंद झाला याचा. गेल्या वर्षी सरांना म्हणलं मला सोडून तुम्ही गेट टुगेदर करायला, मी त्यांना भांडलो होतो की मी ड्युटीवरच आहे, मला सुट्टी भेटत नाही असं तसं. तुझ्यासाठी खास यावर्षी ठेवला. थँक्यू, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्याबद्दल. मी लक्ष्मण दगडू गोरे, 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. BSc नर्सिंग केला, एक मुलगी आहे आणि 3rd इयरला मुलगा. मी अरविंद अभिमन्यू शिंदे, मूळगाव बोदेगाव, शरद सोळंकीच्या गावच्या बाजूला अमला लिमलज त्याचं गाव आहे, माझं बोदेगाव आहे. सध्या कार्यरत कळंब येथे मोहेकर कॉलेज इथं असिस्टंट लायब्ररीयन म्हणून काम करतो आणि मिसेस माध्यमिक शिक्षक आहे. एक मुलगा आहे, सध्या त्याचं 12वी कंप्लीट झालं. हॅलो, मी सचिन गोविंदराव गोरे, मुक्काम पोस्ट बनसावा, व्यवसाय शेती. एक मुलगा एक मुलगी, मुलगी 10वीला, मुलगा 6वीला. सर्वांना नमस्कार. मी उत्तरेश्वर रामभाऊ गायकवाड, मुक्काम पोस्ट जवळवण, तालुका केज, जिल्हा बीड. सध्या मी माध्यमिक शिक्षक आहे, रणसम्राट क्रीडा मंडळ कळंब. इथं माध्यमिक शिक्षक 5वी ते 12वी पर्यंत क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. थोरली मुलगी BTech 3rd इयरला आहे. 2 नंबरचा मुलगा आता यंदा 12वीला बसलाय, तो दोघं पण पुण्यालाच आहेत. आणि एक आता लेटेस्ट मध्ये पहिलीला एक मुलगी माझी. तिसऱ्या 4-5 पिढ्या एकाच बरोबर आल्या होत्या, त्याच्यामुळे एक प्रयत्न करून बघितला पण नाही जमलं ते. एकच मुलगी. अशा 2. मी राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे, माझं मूळ गाव बनसरोळ आहे. गेल्या 23 वर्षापासून जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे वकिली व्यवसाय करतो. मोस्टली माझं काम जे आहे ते फौजदारीमधलं आहे. तात्याबाई आदर्श प्रतिष्ठान मी एक स्थापन केलेले आहे आणि त्या प्रतिष्ठानच्या मार्फत मी अनेक पुरस्कार डॉक्टर क्षेत्रातील असेल, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील असेल, सामाजिक क्षेत्रातील असेल, अशा अनेक दरवर्षी माझे जे गुरु आहेत अण्णासाहेब लोमटे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी पुरस्कारही देतो आणि वेगवेगळे उपक्रम त्या संस्थेच्या मार्फत मी घेतो. मी मागील 28 मार्च 2025 रोजी एक संघर्ष सूर्य नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. संघर्ष सूर्य पुस्तक लिहित असताना जी माझ्या लहानपणापासून जी काय मला आलेले अनुभव आहेत, न्यायालयात काम करत असताना आलेले अनुभव आहेत, सामाजिक काम करत असताना जे काय अनुभव आलेले आहेत, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी कसं म्हणजे स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे, पालकांनी काय करायला पाहिजे, पालकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या संघर्ष सूर्य या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची किंमत 280 रुपये आहे. परंतु हे पुस्तक एक ज्याला घेण्याची इच्छा आहे
त्यांच्यासाठी एक मित्र म्हणून किंवा एक आपण गेट टुगेदरसाठी मी कन्सेशनमध्ये फक्त जे खर्च आला त्या खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये म्हणजे 100 रुपयामध्ये मी देणार आहे. ज्याला कोणाला घेण्याची इच्छा आहे किंवा वाचण्याची इच्छा आहे त्यांना ती घ्यावं. मी ते जवळपास 100 पुस्तकं सोबत आज आणलेली आहेत. एवढा माझा परिचय आहे. यानंतर मी मोहन बंडे सरांकडे जाईल. बोलण्याच्या ओघामध्ये मुलं किती तर बायको किती आहे काहीतरी राहिलं वाटतं सांगायचं. बायको एकच आहे. एक मुलगा आहे शाहू कॉलेजला आहे सध्या तो, आणि एक मुलगी आहे नेटिझन म्हणून शाहू नेटिझन लातूरला आहे. आणि बायको जी आहे ती बायको महिला शाळेमध्ये अंबाजोगाईला गोदावरीबाई कुंकुरोळ विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर मोहन व्यंकटराव बंडे, मूळ गाव बनसारोळा. मी सध्या मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद शहाजनी येथे अर्थशास्त्र विभाग म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुली आहेत, एक 8वीला आहे आणि एक 6वीला आहे. पत्नी सुशिक्षित आहे, नोकरी नाही ती, D.Ed. B.Ed. नमस्कार सर्वांना. माझं नाव गोरे कैलास रतन, मुक्काम पोस्ट बनसरोळा. माझ्या मिसेसचं नाव मीना कैलास गोरे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 12वी पास झाला, CA ची तयारी करतो, आणि दुसरा मुलगा 5वीला आहे. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून काम करतो, सांगली येथे. आणि माझे मिसेस पण रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून काम करते. आम्ही दोघेही एकाच संस्थेमध्ये कार्यरत आहोत. नमस्कार, माझं नाव राम मुकुंदराव शिंदे, राहणार ईश्वर आहे. सध्या बार्शीला राहत आहे. सहकारी साखर कारखान्यात आहे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी 12वीला आहे, दुसरी मुलगी 5वीला आहे आणि मुलगा 1लीला आहे. मी दगडू गोकुळ टोडगाव. मी आत्ता पुणे येत आहे. माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा माझा इलेक्ट्रिकल. हॅलो, नमस्कार. मी शरद पांडुरंग राऊत, राहणार मंगरूळ, जालना जिल्हा. मी शेती करतो. मला मूल नसल्यामुळे मी भावाचं दत्तक घेतलेलं आहे. ते B.Com करत आहे. मी शेती करतो. हॅलो, नमस्कार. अनिल गजेंद्र गुळबिले, मुक्काम पोस्ट पिवळगाव. सध्या मी मुकुंदराज विद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी माध्यमिक शिक्षक आहे. मला 2 मुलं आहेत. थोरला मुलगा इंजिनिअरिंग करतो आणि दुसरा 10वी पास झालेला. हॅलो, नमस्कार. मी रमेश संदीप अनमुळे, गाव उमरी, सध्या केजमध्ये स्थायिक आहे. मी भारतीय स्थलशैलीमधून रिटायरमेंट आहे आणि माझी मुलगी लॉ फायनलला आहे आणि मुलगा 12वी आता पास. रमेश बद्दल एक सांगायचंय का, तू माझ्यासोबत होता, माझ्या रूम मध्ये होता. 10वीला त्याच्या जवळपास पूर्ण सब्जेक्ट गेल्यासारखे गेले होते, एकच निघालता. तरी देखील त्याने जिद्द सोडली नाही. त्याचा एकच ध्येय होतं, आर्मीत जायचा. तो व्यायाम करायचा सतत हॉस्टेलला, भरपूर खायचा, भरपूर झोपायचा आणि भरपूर व्यायाम करायचा. आणि त्याचं जीवन त्यानं सक्सेस केलेलं आहे. आज त्याला विशेष खोटं सांगत नाही मी त्याच्या बाबतीत. आज तो चांगल्या प्रकारे हिंदी इंग्लिश बोलतो आर्मीमध्ये राहिल्यामुळे. हे मला विशेष सांगायचं होतं त्याचं, म्हणून मी उठलो. धन्यवाद. माझं नाव अशोक नागराव करपे. सध्या मी आंबेजोगाईला आहे. एक 20 वर्षापासून माझा एक व्यवसाय आहे. आणि मोठा मुलगा इंजिनिअरिंगला 2nd इयरला आहे आणि बारका मुलगा 12वीला आहे. नमस्कार, माझं नाव हनुमंत कुंडलिक चौधरी, मुक्काम पैठण. वसुंधरा माध्यमिक विद्यालय पैठण गावातच हायस्कूल आहे. त्याच हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 2 मुली आहेत, एक 10वी पास आउट आणि एक 7वी. हॅलो, नमस्कार. मी अनभोली लहू सुदामराव. मी शेती करतो.
मला 2 मुलं आहेत. एक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये आणि दुसरा यावर्षी 10वीला बसलेला आहे. हॅलो, मी प्रथमतः सगळ्याचे अभिनंदन करतो. मला जी गेट टुगेदरच्या माध्यमातून जी आपल्याला मदत दिली होती त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. माझी मिसेस पडलेली होती ना, त्यावेळेस मला गेट टुगेदरमधून जी मदत मिळाली होती त्यावेळेस सगळ्याचे अभिनंदन करतो. माझं नाव केशव गंगाराम करपे. मला 2 मुले आणि 1 मुलगी आहे. माझा मुलगा एक ICC बँकेमध्ये मुंबईला लागला आणि एक 12वीला. हॅलो, नमस्कार. मी दगडू गोवर्धन करपे, जवळबन. सध्या शेतीच करतोय. 2 मुलीत 1 मुलगा आहे. थोरली मुलगी 10वीला आहे, मुलगा 5वीला आहे, बाकी छोटी मुलगी आहे. जय हिंद. माझं नाव विठ्ठल बनसोळे. मी 10वी ब मध्ये होतो आणि आता सध्या लखनौला आहे. मी हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, रक्षा मंत्रालय भारत सरकारचा उपक्रम आहे, ज्यामध्ये एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर्स, हेलिकॉप्टर्स वगैरे बनवतात. त्यामध्ये मी मुख्य प्रबंधक मानव संसाधन म्हणून काम करत आहे. आणि माझी जी मिसेस आहे ती होममेकर आहे. मुलगा आहे, मुलगा 10th आहे आणि मुलगी 5th आहे. थँक्यू. हॅलो, मी श्रीमंत विनायक पालकर. माझे गाव सौंदराबाद, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा अंबेजोगाईला डिप्लोमा करतो, एक कळंबला ITI मध्ये. हॅलो, मी तानाजी मल्हारी शिंपले, 10वी ब. माझी मुलगी. नमस्कार, माझं नाव तुकाराम मुकुंदराव शिंदे, राहणार इस्रोत आहे. सध्या बार्शीला राहत आहे. सहकारी साखर कारखान्यात आहे. मला 3 मुलं आहेत. 2 मुली 1 मुलगा. मोठी मुलगी 12वीला आहे, दुसरी मुलगी 5वीला आहे आणि मुलगा 1लीला आहे. मी दगडू गोकुळ चौडगाव. मी आता पुणे येत आहे. माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा माझा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करतो आणि मुलगी कम्प्युटर डिझायनिंग. एकच मिनिट बोलतो. माझी पण मिसेस इथं आलेले आहे. सगळ्यांचा परिचय व्हावा म्हणून एकदा सगळे समोर थोडंसं उभं राहावं. लक्षात नाही राहिलं रे. मिसेस मीना कैलास गोरे. नमस्कार, मी नितीन श्रीमंतराव पवार, राहणार कोळगाव. व्यवसाय शेती. 2 मुली आणि 1 मुलगा. मोठ्या मुलीचा तर सगळ्यांचा परिचय झाला आहे. आज 3री आली आणि माझं पण शिक्षण ह्या शाळेत झालं आणि तिचं पण शिक्षण महाराष्ट्र विद्यालयामध्ये झालं आणि मुलगा लहान आहे आणि मधली मुलगी 6वीला आहे. नमस्कार, मी सचिन दामोदर पवार. माझं मूळ गाव तोडगाव आहे. सध्या मी पुणे येथे स्थायिक झालेलो आहे. माझा स्वतःचा दवाखाना आहे पुण्यामध्ये. मला एक छोटी मुलगी आहे, ती 7वीमध्ये शिकते. धन्यवाद. त्यानंतर मदने सरांना विनंती करतो की आपल्या सर्वांना त्यांचं प्रवचन काय ऐकायला भेटलं नाही आजच्या कार्यक्रमानिमित्त, तर त्यांनी एखादं काहीतरी गाणं किंवा काहीतरी म्हणून सर्वजण बोर झाले थोडक्यात. आता एखादं एक छोटं काहीतरी गाणं वगैरे म्हणा, म्हणजे सर्वजण जरा आनंदानं खुलून दिसते. माझं नाव भारत निळोबा मदने, मूळ गाव लासरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी सध्या द्वारका नगरी उमरी रोड केज या ठिकाणी स्वतःचं घर आहे आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय धारूर या ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून नोकरीला आहे. स्वतः मी कीर्तनकार आहे. त्याचप्रमाणे रामकथा, भागवत कथा आणि शिवपुराण महाकथा या सर्व कथा मी करतो. त्याचप्रमाणे गरुड पुराण कथा करतो. अशा वेगवेगळ्या कथाच्या माध्यमामधून समाजामध्ये काम करत असतो. मी आपल्या सर्वांसाठी एक गीत म्हणणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या स्मृतींना थोडासा उजाळा मिळेल. महाराष्ट्र विद्यालय
बनसारोळा या शाळेमध्ये शिक्षण घेताना ज्यावेळेला आपला स्कूल डे व्हायचा महिन्याच्या शेवटच्या दिवशी, त्या दिवशी दुपारून सुट्टी असायची आणि 5वी पासून 10वी पर्यंतच्या सगळ्या वर्गामध्ये मी आल्याशिवाय शेवटचा जो कार्यक्रम आहे तो व्हायचा नाही. मी गाणे म्हणायला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह असायचा. आपलं सगळ्यांचं तसं प्रेम आहे मी व्यक्त करतोय, कारण आपण सर्व मित्र आहोत. अनेक वर्षानंतर आपण भेटतोय आणि मित्राच्या सहवासामध्ये जो आनंद मिळतो तो कुठेही मिळत नाही. अशा आशयाचं ते गीत आहे. याच्यातले पहिले जे 4 कडवे आहेत ते 4 कडवे त्या कवीचे आहेत आणि नंतरचे जे 2 कडवे ते माझे स्वतःचे आहेत. दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. मुलगा आहे, मुलगी 12वीला आहे आणि मुलगा 6वीला बसतो. सगळं सांगितलं वाटतं मी. ठीक आहे. अण्णासाहेब लिमराज शिंदे. सध्याच्या स्थितीत अंबेजोगाई येथे प्रायव्हेट घरच्या घरी क्लास घेतोय. आजपर्यंत खूप बऱ्याच ठिकाणी फिरलो. गोव्याला 2 वर्ष नवोदयला केला, 2 वर्ष गुजरातला केला, मध्य प्रदेश आणि दिल्ली सरकारमध्ये पण एक 6 महिने काम केलं. आणि त्यानंतर आता मुलगा मोठा झाला असल्यामुळे किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर करत बसण्यापेक्षा स्वतःचा प्रायव्हेट क्लासेस अंबेजोगाईमध्ये चालू आहे. मॅथ्स, ओनली मॅथ आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आणि आता बायकोचं सांगायचं झालं म्हणजे तिचं नाव अर्चना अण्णासाहेब शिंदे आहे. आणला असता तर माझ्या बंदुकीच्या गोळ्या जोडल्या असत्या, तुमचीच बंदूक घेऊन. आणि ती छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलला ॲज अ फिजिकल टीचर म्हणून काम करते. त्याच्यामुळे मला मार खाण्याची सवय आहे. नमस्कार. अण्णा प्रामाणिकपणे सांगतो. नमस्कार, मी उमराव भीमराव कावळे, कौडगाव. हा, उमराव भीमराव काय बरोबर. सध्या मी शेती करतो. 2 मुलं आणि 1 मुलगी. मुलगा 11वीला, मुलगीनं 10वीची परीक्षा दिली. आता लहान मुलगा 7वीला. हॅलो, नवनाथ नामदेव राऊत, राहणार जवळबाग आणि सध्या अंबाजोगाईला. माझा व्यवसाय आहे, पार्लरचं दुकान आहे. मला 2 मुलं आहेत, एक 12वीला, एक 10वीला. हॅलो, नमस्कार. मी कळेकर ज्योतिर्लिंग नारायण, मुक्काम पोस्ट जवळबन. मी प्राथमिक शिक्षक आहे जवळबन या ठिकाणीच. मला एक मुलगा आहे, तो MBA करतोय. मुलगी आहे ती 12वीला आहे. मी बालासाहेब तुकाराम बाबर, मुक्काम पोस्ट जवळबन. शेती करतोय आणि सोबत कॉन्ट्रॅक्ट बेसवर सिनियरला प्राध्यापक आहे. मी महेश जाधव, माझं गाव परभणी आहे, प्रॉपर परभणी. मी माध्यमिक शाळेला, जिल्हा परिषद शाळेला शिक्षक आहे. मला 2 मुलं आहेत. एक सध्या आता 12वी पास आउट झाला आणि दुसरा आता 9वीला आहे. आणि सध्या मी प्राथमिक शिक्षक आहे. धन्यवाद दोस्त. हॅलो, अंकुश सुदामराव अनभुले. सध्या मी माजलगावमध्ये बॅगचं शॉप आहे माझं आणि शेती प्लस 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला. मुलगी 14वीला आहे आणि 1 मुलगी 8वीला
आणि मुलगा तिसरीला आहे. हॅलो नमस्कार, मी शरद पांडुरंग राऊत, राहणार मंगरूळ, जालना जिल्हा. मी शेती करतो. मला मूल नसल्यामुळे मी भावाचं दत्तक घेतलेलं आहे. ते BCom करत आहे. मी शेती करतो. हॅलो नमस्कार, अनिल गजेंद्र गुळबिले, मुक्काम पोस्ट पिवळगाव. सध्या मी मुकुंदराज विद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी माध्यमिक शिक्षक आहे. मला 2 मुलं आहेत. थोरला मुलगा इंजिनिअरिंग करतो आणि दुसरा 10वी पास झालेला आहे.